जय झूलेलाल दोस्तों, तव्हांजे लाइ हिकु लेटेस्ट न्यूज़ खणी आई आहियां मां। रिश्तो.com जेको कराईंदो आहे सिंधियुनि जो सिंधियुनि सां रिश्तो। उन्हनि जी पहिरियों ऑफिस हुई निरंकारी भवन जे पासे में, हाणे उहा ऑफिस शिफ्ट थी आहे साधू वासवानी स्टैच्यू जे साम्हूं, जेका चांद अपार्टमेंट आहे उन जे पहिरें माड़े ते। ही वॾो रूम ठहियल आहे जिते ॿई धुरियूं मिलंदियूं आहिनि। तंहिंखां सवाइ छोकिरे छोकिरीअ जे मिलण जे लाइ बि हिते रूम ठहियल आहे। रिश्तो.com वारा तव्हांजे अखे जे लाइ तव्हांखे जॻह बि ॾींदा जिते घटि में घटि 25 माण्हू आराम सां वेही सघनि, और उन खां सवाइ सॼे नाश्ते जो बंदोबस्तु उहे ई कंदा आहिनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। नमस्कार। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र उल्हासनगर शहरामध्ये प्रथम एक वार्ताहर परिषद प्रेस कॉन्फरन्स आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतो की उल्हासनगर शहर जिल्ह्याला विशेष करून आमच्या प्रामाणिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब, कार्याध्यक्ष सुप्रियाताई, प्रदेशचे आमचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे जिल्ह्याचे प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि मी निरीक्षक, आम्ही सर्वांनी सीमाताई आहुजा यांना उल्हासनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावर जबाबदारी दिलेली आहे। आता हे ह्यांची जबाबदारी की सगळ्या जुन्या नवीन ह्या लोकांना घेऊन उल्हासनगर शहरातले सर्व पदाधिकारी एकत्र करून नवीन संघटना, पक्ष संघटना बांधायची आहे। आजचा मुद्दा राजकीय कमी आणि सामाजिक जास्ती आहे। मला उल्हासनगरच्या प्रशासनाला विचारायचं नेमकं उल्हासनगरमध्ये चाललंय काय। 20-21 वर्षाच्या मुलाच्या 4 चाकूनी हत्या होते, किडनी रॅकेट चालू आहे, पोलीस कोठडीमध्ये आरोपी मयत होतो जेलमध्ये, आणि अशा सगळ्या गोष्टी घडत असताना नेमकं उल्हासनगर शहरच्या लोकांना काय मिळते आणि काय मिळत नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। उल्हासनगर शहर हे घाणीचं आणि धुळीचं साम्राज्य झालंय। जो कचरा वेचणारा व्यक्ती आहे, जो कोणार्क एन्व्हायरोमध्ये काम करतो, त्याचा मर्डर होतो, त्याची बायको आत्महत्या करते आणि एका गरीब कुटुंब उघड्यावर पडतं, अशी अवस्था उल्हासनगर शहराची झालेली आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना सर्वात मोठा मेनेन्स ज्याला म्हणतो तो ड्रग्सचा आहे। आणि ह्या ड्रग्सच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सीमाताईंच्या नेतृत्वामध्ये, आमच्या नरेशच्या नेतृत्वामध्ये, आमच्या महेश आणि इम्रान हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आवाज लवकर उचलणार आहोत। उल्हासनगरला गुटखा, मटका आणि गर्दमुक्त करण्याचा निर्धार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आहे। आणि त्या अनुषंगाने उद्याच्या 2-4 दिवसामध्ये जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांना भेटणार आहोत, जे कॉलेजेस आहेत त्याच्या आजूबाजूची पाहणी करणार आहोत, सगळ्यांचे व्हिडिओज बनवणार आहोत, पत्रकारांच्या माध्यमातून देणार आहोत। म्हणजे गुटखा, मटका आणि गर्द हे मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हालचाल करणार आहे। वास्तविक हे निर्वासितांचं गाव आहे। ज्या फाळणीनंतर जे लोक उल्हासनगर शहरामध्ये आली आणि उल्हासनगर शहरामध्ये एक त्यांनी सुंदर असं शहर बनवलं, मेहनतीवर बनवलं, आणि या मेहनतीचं आज काय नेमकं झालेलं आहे का उल्हासनगर एकदम गुंडगिरीचं शहर झालेलं आहे। अख्ख्या ठाणे पोलीस कमिशनरेटमध्ये सर्वाधिक जास्त गुंडगिरी जर कुठे होत असेल, राजकीय गुंडगिरी जर कुठे होत असेल तर ती उल्हासनगर शहरामध्ये होते। त्याला आळा घालण्यासाठी, सामान्य नागरिकाला सुरक्षा देण्यासाठी उल्हासनगर स्टेशनवरनं ज्या भगिनी मुंबईला नोकरीला जातात त्यांना त्या दृष्टिकोनातून सुरक्षा प्रोव्हाइड करण्यासाठी, उल्हासनगर स्टेशनचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि महापालिकेचे ज्या चांगल्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत थेट पोचतात की नाही याचं देखील येणाऱ्या काळामध्ये आम्ही ऑडिट करणार आहोत। आणि त्या अनुषंगाने उल्हासनगर मटका, गुटखा आणि ड्रग्स फ्री करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक बॅनर बनवलेलं आहे। ते बॅनर हे असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गर्दमुक्त, नशामुक्त उल्हासनगर, ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही समुपदेशन शिबिर पण घेणार आहोत, काही लोकांचं काउन्सिलिंग देखील करणार आहोत। पहिल्यांदा तर पोलीस उपायुक्त यांना भेटणार की उल्हासनगर नशामुक्त, आता नशा म्हणजे फक्त गर्दचा नशा नाही तर औषधाचा देखील नशा केला जातो, बूट पॉलिशचा देखील नशा केला जातो, हॉटेलमध्ये देखील नशाचे पदार्थ त्या ठिकाणी दिले जातात। काल आपण बघितलं की एक कलिंगड खाल्ल्यानंतर नेमकं काय घडलं मुंबईमध्ये, आपण काल 2-4 दिवसाआधी एक परिस्थिती पाहिलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये असं काय घडू नये, प्रशासनाला पूर्णपणे मदत करणार, पण प्रशासन जर कुठे चुकत असेल तर प्रशासनाच्या विरोधामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर येण्याची भूमिका देखील आम्ही सर्वजण स्वीकारणार। आता आपल्याकडे काय प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। इशारा कुणाकडेच नाही, मी बोललो आणि ज्याला कळायचं होतं ते कळून गेलेले, त्याच्यामुळे मला बोलायचं होतं आणि ज्याला कळायचं होतं ते कळून गेलेले।
आता राजकीय गुंडगिरी किंवा कुठल्याच प्रकारची गुंडगिरी ही उल्हासनगरमध्ये सहन केली जाणार नाही. विशेष करून सामान्य कॉमन मॅनवर जर कोण गुंडगिरी करत असेल, त्याला मारहाण करत असेल, मोटरसायकलच्या गाड्यांची चोरी होतच आहे, पण आता एटीएमच्या मशीन मधल्या बॅटऱ्या पण चोरी व्हायला गेल्यात. ही अवस्था आहे. म्हणजे हे शहर आपल्याला आश्रय देणारं शहर आहे, हे शहर आपल्याला रोजगार देणारं शहर आहे. या शहराची काय अवस्था झाली आहे? इथे पोलीस पेट्रोलिंग व्यवस्थित आहे की नाही? इथे म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी, कचरे साफ करणारे कर्मचारी हे व्यवस्थित फिरतात की नाही? या सगळ्या गोष्टींची पाहणी आम्ही तंतोतंत करणार. कुठल्याही राजकीय पक्षात टीका टिप्पणी करणार नाही, परंतु सामान्य माणूस अडचण असेल, सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान मिळवण्यासाठी आमचा पक्ष काम करणार. कोणी आमच्यासोबत आहे नाही याची पर्वा नाही. भारतीय संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत. भारतीय संविधानाचे एक जरी कलम आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो तर उल्हासनगरच्या बड्या लोकांना झोप लागणार नाही, एवढी खात्री तुम्हाला देतो. आमची भूमिका विरोधी पक्षाची असून खरं तर लोकाभिमुख आमची भूमिका असणार आहे. सामान्य माणसावर कुठेही अन्याय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल, आता मी तुम्हाला माहिती आहे, आता मी इकडे आल्यानंतर एवढ्या गोष्टी बोललो, याचा अर्थ माझा काहीतरी अभ्यास झाला असेल आणि ज्या क्राईमवर अभ्यास झाला असेल तर माझा महापालिकेच्या बाकीच्या गोष्टींवर अभ्यास झालाच असेल ना. म्हणजे अभ्यास केल्याशिवाय मी बोलत नाही, हे माझं थोडं एक गुण आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांकडनं पण मार्गदर्शन घेणार. जे सत्य ते मांडणार, कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता जे सत्य ते सत्य मांडणार. ह्या शहराच्या स्थानिक नागरिकांना, बारा बलुतेदार नागरिकांना चांगली सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून, चांगलं आरोग्य देण्याच्या हेतूने आम्हाला काम करायचंय. महापालिकेला माझा प्रश्न आहे, तुमचं सगळं आम्ही बघितलं. किती वेळा तुम्ही टेंडर काढले, अ च्या घरापासून ब च्या घरापर्यंत रस्ता, ब च्या घरापासून अ च्या घरापर्यंत रस्ता. मला सांगा, उल्हासनगर शहराची एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? उल्हासनगरचं अनफिल्टर्ड पाणी पिऊ शकतं का कोण? आयुक्त तरी पिऊ शकतील का? पाणी पुरवठ्याचे अधिकारी तरी पिऊ शकतील का? अनफिल्टर्ड पाणी म्हणजे विदाऊट फिल्टर, डायरेक्ट नळातनं जे पाणी येतं ते कोण पिऊ शकेल का? आणि मी पैज लावतो आयुक्तांनी ते पाणी पिऊन दाखवावं. विशेष करून काय प्रभाग आहे, 4 नंबरचा प्रभाग आहे, सुभाष हेगडेचा प्रभाग आहे, 5 नंबरचा प्रभाग आहे, म्हणजे गटारीच्या नाल्यातनं पाण्याची लाईन येते. अशा पद्धतीने जर होत असेल तर नागरिकांच्या जीवनाला किती मोठा धोका आहे ह्याचं देखील विवेचन करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने मला आपल्याला एवढं सांगायचंय की आमची भूमिका ही सामान्य माणसाच्या हितासाठी आहे. कुणासोबत राजकीय स्पर्धा नाही, कुणाचं नावही देखील आम्हाला आता घ्यायचं नाही. जे आहेत ते आहेत, जे नाही आहेत ते नाही आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना शुभेच्छा आमच्या सर्वांच्या आहेत. परंतु उल्हासनगर शहरामध्ये जो पक्ष शरद पवारांच्या विचाराने चालतो तो लोकाभिमुख कसा होतो, किती लवकर त्याची प्रसिद्धी होते, किती लवकर त्याच्याकडे लोक आकृष्ट होतात, हे उद्याच्या 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना दिसेल. सीझन येणार आहे. पावसाळ्याच्या सीझन मध्ये झाड काटणीसाठी, इलेक्ट्रिक पोलच्या शिफ्टिंगसाठी, इलेक्ट्रिसिटी लाईटच्या ह्याच्यामुळे बंद पडू नये ह्याच्यासाठी काय नियोजन आहे? नाले सफाई कुठपर्यंत झाली? नाले सफाईचं टेंडर कुणाला दिलं, किती रुपयाला दिलं, त्याच्यातला किती गाळ काढण्यात आला, या सगळ्या गोष्टी आम्ही बुजणार आहोत. कारण उल्हासनगरमध्ये जर नाले सफाईचा टेंडर दिलेला आहे आणि जर त्या ठिकाणी पाणी भरलं तर याला जबाबदार कोण? आयुक्तांची जबाबदारी घेणार का? महापौरची जबाबदारी घेणार का? लोकप्रतिनिधीची जबाबदारी घेणार का? हा साधा लोकशाहीने, विशेष करून भारताच्या संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकाराच्या राहून आम्ही प्रश्न उपस्थित करणार. अहुजा मॅडमचे बॅनर काढल्यामुळे मी अहुजा मॅडमला पहिले तर अभिनंदन करतो की तुम्ही कर्तव्य आणि कार्यकिर्दी सुरू करायच्या आधीच तुमचा धसका लोकांनी घेतला. बॅनर काढणं हे शुभ संकेत राजकारणामध्ये, त्याच्यामध्ये बॅनर काढल्यावर तुम्ही अजिबात घाबरण्याचं कारण नाही. एक नियम जर आम्हाला लागू असेल तर दुसरा नियम त्यांनाही लागू होतो. आता तुम्ही बॅनर लावाच, आता तुम्ही तुमचे बॅनर लावाच. त्याचे नाही फोटो काढून अख्ख्या महाराष्ट्रभर व्हायरल केले की शहर विद्रूप करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सत्ताधारी लोक कसं काम करतात हे आम्ही बघू. आणि ज्याने काढले असतील, ज्या अधिकाऱ्याने काढले असतील त्यांचे देखील म्हणजे मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो मी. नवीन टीमच्या बाबतीमध्ये मला घाई नाही. नवीन टीमची माणसं कमी असली तरी चालतील, परंतु दर्जेदार असले पाहिजे, वजनदार असले पाहिजे आणि त्यांचं पॉलिटिकल आयडिओलॉजी एकदम क्लिअर असली पाहिजे. जे पॉलिटिकली आयडिओलॉजी क्लिअर असणारी माणसं आहे ती कमी असली तरी चालतील, मग दर्दी पाहिजे. गर्दी करण्याचं माझं स्वभाव नाही, तुमच्यातल्या अनेक लोकांना माहिती आहे. मला दर्दी लोक लागतात. त्याच्यामुळे 5 असले तरी 500ला पुरून उरतील, प्रशासनाला पुरून उरतील, एवढी ताकद खंबीरपणे आम्ही देणार. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे माझं काम करायचं पद्धत काय आहे.
ते त्यांनाच माहिती असावं. मला प्रदेश अध्यक्षांनी नवीन अध्यक्ष नियुक्ती करण्याची जबाबदारी दिलेली, त्यांना पहिल्याच दिवशी पत्र देखील दिलं. आता त्यांचा संबंध आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं. पण अनेक वर्ष आपण पाहतो या शहरामध्ये आपण येत आहे पण इथे शेती एक करतो आणि फळ खायला एक वेगळा येतो. म्हणजे 5 वर्ष शेती एक जण करतो आणि मेन टायमाला दुसराच कोणीतरी त्या पक्षाकडनं उभा राहतो किंवा अध्यक्ष होतो. असं यावेळेला होणार का? आता पक्षाची धुरा जे लोक सांभाळत आहेत ते फार शेती, फळ आणि कास्तकार हे सगळ्या गोष्टीतनं पुरून चुकलेले आहे. आम्हाला देखील कळून चुकलंय की कोण मेहनत करतो आणि कोण फळ खातो. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये जो शेती कसतो तोच फळ खाईल याची जबाबदारी आम्ही घेऊ. माझ्या मते ज्या 2 लोकांचं तुम्ही नाव घेतलं ते त्यांच्या जीवनामध्ये नाही सांगतो ना, ज्या 2 लोकांचं तुम्ही नाव घेतलं, पाटलांचं आणि भरत गंगोत्रीचं, ते स्वतःच्या जीवनामध्ये खूप संपन्न आहेत आणि खूप खुश आहेत अशी माझी माहिती आहे. सुरुवातीला पाटलांनी खूप मेहनत केली, प्रचंड मेहनत केली, नो डाऊट अबाउट इट. मला वाटतं आपला एक पत्रकार मित्र निलेश पवार देखील युथ काँग्रेसचा अध्यक्षच होता आमचा. आणि ह्या शहरामध्ये जे मराठी भाषिक आहे त्यांनी शरद पवारांच्या मागे पूर्ण शक्ती उभी केली. सिंधी भाषिक लोकांनी देखील शक्ती उभी केली. त्यांचं मी मनापासून आभार आजही मानतो. 99ला आमचा पक्ष स्थापन झाला. पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यायची, काँग्रेसमधून आम्ही बाहेर पडलो होतो. आणि ह्या गोष्टी होत असताना नेमकं कोण जवळचा आणि कोण लांबचा, जो येईल त्याला संधी दे अशा पद्धतीने आम्ही काम केलं. आज परत तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यांना सत्तेचं लालच होतं ते सत्तेच्या सोबत गेले, ज्यांना सेवेचं लालच आहे ते आमच्या सोबत राहिले. सेवे करणारे लोक भविष्यामध्ये सत्तेत दिसतील हे आपल्याला जगाचे नियम माहिती आहे. या शहरामध्ये किती आमदार सांगितलं तुम्ही? 3 आमदार आणि 1 खासदार. म्हणजे अंबरनाथचे 1 आमदार, उल्हासनगरचे आमदार आणि कल्याण पूर्वेचे आमदार, बरोबर आहे. म्हणजे महापालिका क्षेत्रामध्ये 3 आमदार आहेत आणि संबंध उल्हासनगर शहरासाठी 1 खासदार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ज्या चांगले कामं करतील त्यांना आम्ही मागे राहू. परंतु प्रशासन हे लोकाभिमुख असलं पाहिजे. प्रशासन 3 आमदारांच्या महापालिकेमध्ये प्रशासन लोकाभिमुख दिसत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि जोपर्यंत प्रशासन लोकाभिमुख दिसत नाही तोपर्यंत आपल्याला काय म्हणतात त्या आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा काय उपयोग आहे. त्या विषयाला पूर्ण विराम मिळाला असं जयंत पाटील साहेबांनी देखील स्पष्ट केलं. मला वाटतं रोहित पवार देखील कुठेतरी बोलले. सुप्रियाताई तर कामालाच लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता तो विषय आमच्याकडचा नाही, वरच्या लेवलच्या लोकांचा आहे. त्याच्यावर ते निर्णय काय असेल ते घेतील. परंतु ज्या ज्या ठिकाणी आता ठाणे जिल्हा परिषद आहे, कल्याणची महापालिका झाली, अंबरनाथची महापालिका दिली, लोकांना वाटलं की राष्ट्रवादी शरद पवार नगण्य पक्ष आहे. भिवंडीची महापालिका झाली, लोकांना वाटलं नगण्य पक्ष आहे. उल्हासनगरची महापालिका झाली, उल्हासनगरच्या महापालिकेमध्ये आमच्याकडे उमेदवार होते परंतु आमच्याकडे चिन्ह नव्हतं. चिन्ह का नव्हता? कारण चिन्ह आणण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांची ट्रेन मुंबई आणि उल्हासनगरच्या मध्ये अशी अडकली की थेट निवडणुकीच्या नंतरच ती ट्रेन सुटली. सुनेत्रा वहिनी देशातल्या मतदानापैकी रेकॉर्ड मार्जिन 2,18,000 मताधिक्याने निवडून आले आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं मार्जिन आज देशामध्ये कोणाचं नाही विधानसभेमध्ये निवडून आलेल्यांपैकी. त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली आहे. बारामतीच्या जनतेकडनं श्रद्धांजली, आमच्या पक्षाच्या वतीने श्रद्धांजली. आणि मला सर्वच पक्षांनी प्रचंड मेहनत घेतली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने पक्षाने देखील मेहनत घेतली. त्यांनी त्यांचा उमेदवार माघार घेतला आणि मला वाटतं की अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालं. परंतु निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर झाली तो प्रश्न, त्या पार्श्वभूमीचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पवार इनके नेतृत्व में मुझे जिलाध्यक्ष का पद मिला है. ये जो पद है वो मेरी योग्यता देख के ही मिला है. और सबसे पहले तो मैं ये बताना चाहती हूँ उल्लासनगर शहर वासियों को कि राष्ट्रवादी कांग्रेस का जो अस्तित्व है, जो कम हुआ है, वो मुझे बढ़ाना है. और इसके लिए आपने मुझे एक सवाल पूछा, तो कोई पार्टी के बारे में मैं नहीं बोलना चाहती हूँ और ना ही तो मैं किसी के बारे में और कुछ बोलना चाहती हूँ. मुझे काम करना है, मुझे राष्ट्रवादी कांग्रेस का जो अस्तित्व है वो बढ़ाना है. देखिए, ये जो डंपिंग ग्राउंड है, रोड की प्रॉब्लम है, हर जगह पे गड्ढे हैं और पानी की जो व्यवस्था बरोबर नहीं है, उसके बारे में प्रशासन के साथ मैं बात करूंगी और ये मुद्दा ज़रूर उठाऊंगी. और ये मुद्दा उठा के प्रशासन से साथ बात करके वरिष्ठों के साथ भी बात करूंगी और ज़रूर उल्लासनगर शहरवासियों के लिए मैं
हर एक चीज़ का व्यवस्था करना चाहती हूँ और वो करूँगी। पार्टी के बारे में अगर बोलना चाहते हो तो मैं अभी 1-2 दिन में ही बैठने वाली हूँ, मेरी बैठक बैठेगी, उसमें मैं कमेटी ये करूँगी। तो कमेटी में जो भी रहेगा वो सब उसमें ही करना चाहती हूँ। कांग्रेस छोड़ने की वजह कुछ नहीं थी, एक्चुअली बोला जाए तो बहुत अच्छी तरह से कांग्रेस में भी काम हुआ है मेरा, लेकिन मेरी जो सासू माँ है वो मेरे राष्ट्रवादी में थी पहले, 2002 में वो नगर सेविका थी। तो मुझे ऐसा लग रहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस में ही वापस एंट्री करके मैं उनकी ही जो काम जो है वो आगे बढ़ाना चाहती हूँ। आम्ही पहिले तर महापालिकेमध्ये जाऊन कुठला अधिकारी येतो आणि कुठला गैरहजर आहे ना, कुठला हजर आहे आणि कुठला गैरहजर आहे याची माहिती घेणार। फक्त पाणी पुरवठा नाही, लेकिन अनेक विभागामध्ये अधिकारी गैरहजर आहेत। सँक्शन जी स्ट्रेंथ आहे महापालिकेची, जी सँक्शन पट स्ट्रेंथ आहे त्याच्यापेक्षा कमी अधिकारी बरेच वेळा दिसतात आपल्याला। बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवर दिसतात, त्या कॉन्ट्रॅक्टवर देखील 10 असले तर 2च येतात, 3च येतात, बिल 10चं काढलं जातं। अशा ज्या सर्व गोष्टी आहेत, विशेष करून बघा 2-3च विषय आम्हाला घ्यायचे आहेत। पाण्याचा विषय आपण घेतलेलाच आहे, स्वच्छता आरोग्याचा विषय आपण घेतलेला आहे, आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये आता जे आपलं हॉस्पिटल आहे महापालिकेचं हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलची देखील आम्ही एक लवकरच भेट घेणार। आपण दिवस ठरवूया कुठल्या दिवशी महापालिकेच्या हॉस्पिटलला जायचं, आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही पूर्ण घेणार। ओपीडी मध्ये काय चाललंय, ओटी मध्ये काय चाललंय, ब्लड बँक मध्ये ब्लड आहे की नाही, सार्वजनिक स्वच्छता आहे की नाही। आधी का सांगतोय की जर नसेल तर त्यांनी करून घ्यावी, नसेल तर त्यांनी करून घ्यावी, नसेल तर, आणि जर अस्वच्छता असली तर तिकडेच मग चौकामध्ये महाराळ रस्ता जाम करून आम्ही रस्त्यावर बसू। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।